बरेच जण जप करतात, पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते. म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असं म्हटलं जातं. काम करताना, झोपताना, उठताना, बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता. देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णतः सुखी होतो. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही. म्हणूनच नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल. नामस्मरण जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे गरजेचे आहेत, ज्यामुळं आपल्याला नामस्मरणाचं पूर्ण फळ मिळतं, तर ते नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचं पूर्ण पुण्य मिळेल. तुमची देखील सर्व संकट नष्ट होतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजेच त्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग नक्कीच होईल. कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवतेचं नाव लिहायला मात्र मैत्रिणींनो विसरू नका. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला, जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. दुसरा, नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यामध्ये ती धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाजसुद्धा करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र अशा ठिकाणी ठेवावी. तिसरा, कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना, म्हणजे आपण बाहेरून आल्यावर स्नान केलेलं नसताना चुकूनही जपमाळेला स्पर्श करू नये. तर मैत्रिणींनो, जप करण्याची पद्धत कोणती आहे ते आता आपण या ठिकाणी पाहूया. शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसंच बोटांच्या साह्याने जप करावा. गोमुखीने केलेला जप आपल्या उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते. म्हणजेच काय तर जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावं, त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी असा होतो असं मानण्यात येतं. पुढचा उपाय म्हणजे अंगठ्याच्या साह्याने जप केला असता मोक्षप्राप्ती होते. तर्जनीने जप केला असता शत्रुनाश होतो आणि मध्यमेने जप केला असता धनप्राप्ती होते. तसंच अनामिकेने जप केला असता शांतीप्राप्ती होते आणि करांगुलीने जप केला असता सुंदरता प्राप्ती होते. जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी, मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये. जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमणाकडे यायचं आहे. जपाची शास्त्रीय पद्धत काय आहे बघा. मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे, या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती आपल्या शरीरामध्ये होत असते. अंगुष्ठ मध्यमा योगासर्वर सिद्धी प्रसादने अंगठा व मध्यमने जप केल्याने सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावं, म्हणजे डोक्यावर एखादा कपडा असावा. यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते, अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशाला जात असतं. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावे. तसंच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशा ठिकाणी आपण माळ ठेवायची नाहीये. लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डब्यामध्ये ती माळ ठेवायची आहे. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी, शक्यतो नवीन माळ आपण वापरावी. आता जपमाळ कशी असावी बघा. रुद्राक्ष माळ असते जी, ती मनोरथ पूर्ण करणारी. पोवळ्याची माळ असते ती विपुल संपत्तीप्रद करणारी असते. स्फटिकाची असते ती सौभाग्यप्रद अशी असावी. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात असावेत. मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा. सर्वसामान्य जपमाळेत 108 मणी असतात. मध्यभागी मोठा एक मणी असतो, त्याला मेरुमणी असं म्हटलं जातं. जपमाळेतील 108 मणी विद्युतशास्त्रामध्ये 108 या अंकाचा खुलासा मिळतो.
तर 108 हा अंक स्थिरांकल 23L3 आहे. म्हणजेच द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचं हे माप आहे. या मापाला फॅरेडे असं सुद्धा म्हणतात. प्रतिदिनी जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणं तो अतिशय फायदेशीर ठरतो. कारण ब्रह्मवेळी जप करणारा आपले मन करत असताना आपलं मन हे अतिशय शुद्ध असतं, तसंच पवित्र असतं आणि दैविक शक्ती देखील यावेळी जागृत असतात. त्यामुळं ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व काय आहे ते. त्याच्यानंतर जपमाळा सदैव स्वच्छ ठेवावी, तिची व्यवस्थित काळजी घ्यायची. कारण आपण प्रभावशाली मंत्रांचा जप त्या जपमाळेवर करत असतो आणि त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळेची काळजी देखील घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याला स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे. जपाकरता गोमुखीचा उपयोग आपण करावा. जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं. म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायची आहे की ती लोकांना कोणालाही आपल्या दिसणार नाही, ज्या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. मग तुम्ही एका बॉक्समध्ये ठेवा किंवा एखाद्या पेपरमध्ये गुंडाळूनही ठेवू शकता, जी कोणाला दिसणार नाही. अशा प्रकारे कोणाच्या नजरेस पडणार नाही अशा प्रकारे आपल्याला ही माळ ठेवून द्यायची आहे. माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मणी सहज सरकवता येतील अशी माळ आपण निवडायची आहे. म्हणजे माळेतील मणी खेळते असावेत, म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावेत. ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवायची आहे जपमाळ घेताना. आता काही वेळा बघा माळ तुटली किंवा फुटली असेल तर तशी माळसुद्धा आपण वापरायची नाही. त्याच्यानंतर मधल्या बोटाच्या पेऱ्यावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकवावेत. सवयीने ते अंगवळणी आपल्याला पडतं. जर तुम्ही दररोज जप करत असाल ना तर या गोष्टींची तुम्हाला सवय लागून जाते आणि नंतर आपोआप आपल्या मधल्या बोटानं मणी सरकवला जातो. सुरुवातीला थोडं अवघड वाटतं पण नंतर आपोआप आपल्याला सवय होते त्याची. माळेमध्ये 108 मणी असले तरी ती संख्या 100 धरावी. मेरूमण्यापासून जपाला प्रारंभ करावा आणि मेरूमणी उल्लंघू नये. माळेचा तो 109वा मणी असतो. जप झाल्यावर माळ पोथीत किंवा पांढऱ्या कपड्याच्या पिशवीत ठेवली तरी चालते. पिशवी मात्र ती लहान असावी, स्वच्छ असावी आणि ती माळ कोणाला दिसू नये अशी ठेवावी. या माळेमध्ये सामावलेली मंत्रशक्ती तशीच सामावून राहते आणि ती इतरांच्या नजरेस पडत नाही. म्हणून आपण ही माळ अशी कोणालाही न दिसणाऱ्या ठिकाणी ठेवायची आहे. जर तुम्ही बाथरूमला गेला असाल, बाथरूममध्ये आंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही तुम्ही जप करू नका. देवी लक्ष्मी अशा माणसांवर कोपते असं मानण्यात येतं. कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो आणि राहूचा वास असल्यामुळं बाथरूममध्ये लक्ष्मीचं कधीही नाव तुम्ही घेऊ नका किंवा घेऊ नये. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. कारण लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असं काही चुकूनही तुम्ही करू नका. जपमाळेचं पावित्र्य आपल्याला टिकून ठेवायचं आहे, पावित्र्य राखायचं आहे. यासाठी लहान मुलांच्या हातामध्ये आपल्याला ती जपमाळ येता कामा नये अशा ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आता कारण का बघा, त्याच्यावर आपण केलेला जप हा फलद्रूप होतो आणि जप केल्यानं आपल्याला जे समाधान मिळतं, मातीमध्ये जे सात्विकता असते ना ती टिकून राहिली पाहिजे. म्हणून जपमाळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका. ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली. म्हणजे तुम्ही जर देवघराला ड्रॉवर असेल ना तर तिथं देखील ही माळ तुम्ही ठेवू शकता. परंतु उगाच इकडं तिकडं भिंतीला अडकवून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी किंवा मग देवाऱ्याला सुद्धा अडकवून तुम्ही ही माळ ठेवू नका. व्यवस्थित ड्रॉवरमध्ये तुम्ही ठेवू शकता. धर्मशास्त्रानुसार जप करण्याची जी माळ उपयोगात आणली जाते ना त्यामध्ये बघा 108 मणी असतात. आता 108 मणी का असतात तर माळेमध्ये 108 मणी का असतात यामागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे बघा. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनवलेली असते. या माळेमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो आणि या माळेने एखाद्या मंत्राचा आपण जप केला ना तर कोणतेही कठीण कार्य सिद्ध होण्यास मदत होत असते. तर मैत्रिणींनो,
तुळशीची माळ ही विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करण्यासाठी सुद्धा तुळशीची माळ वापरणं चांगलं आहे. कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीहरी, श्री विष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत. त्यामुळं आपण जेव्हा तुळशीच्या माळेने जप करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्याच्यानंतर स्फटिकाची माळ. स्फटिकाची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठीही स्फटिक मणी वापरले जातात. म्हणून तुम्ही लक्ष्मीचे जेव्हा करणार असाल मंत्र तेव्हा याच माळेवरती करू शकता. रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवांचा जप करणं खूप शुभ आहे. कारण रुद्राक्ष हे भगवान शंकरांचंच रूप आहे आणि या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जपमाळेमध्ये 108 मणी असतात आणि या 108 मण्यांचं धार्मिक महत्त्व खूप आहे. त्याच्यानंतर येते ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ. ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रांसाठी वापरली जाते. कमळगट्टा जपमाळेतही 108 मणी हे असतात बघा. देवांच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मांडतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचं फळ आपण प्राप्त होऊ शकत नाही आपल्याला. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. कारण रुद्राक्ष साक्षात महादेवाचं प्रतीक आहे. रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरामध्ये तो पोचवत असतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून देवाच्या पूजेसाठी आपण जेव्हा बसतो तेव्हा आसन पण खूप महत्त्वाचं आहे बघा. त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे. या प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही. यामुळे जप करताना माळेचा अवश्य वापर करा. जप निश्चित केलेल्या संख्यांच्या आधारावर केला तर योग्य राहतो आणि यासाठी माळेचा उपयोग तुम्हाला करायला हवा. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण जपमाळ करत असताना निश्चितच माळेचा उपयोग करायचा आहे. आता माळेमध्ये फक्त 108 मणी का असतात याची वेगवेगळी कारणं आहेत. तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो ना त्याच्याशी माळेच्या मण्यांची संख्या 108चा संबंध आहे. तो कसा बघा. सामान्यतः 24 तासामध्ये व्यक्ती 21,600 वेळा श्वास घेतो आणि दिवसातील 24 तासामधील 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासांमध्ये 10,800 वेळेस तो श्वास घेतो. याचा काळामध्ये देवी देवतांचं ध्यान करणं आवश्यक आहे आणि शास्त्रानुसार व्यक्तीनं प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10,800 वेळास परमेश्वराचं ध्यान करणं आवश्यक आहे. परंतु हे शक्य नाही. यासाठी 10,800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या अशी ठरवलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. तर अशा प्रकारे 108 जपमाळेची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला समजलंच असेल की माळेमध्ये 108 मणी का असतात ते. तर तुम्हाला जप केल्याचं पूर्ण फळ मिळतं आणि तुमचा जप फलदायी ठरतो आणि तुमच्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण होतात. तर अशा प्रकारे तुम्हाला जपमाळेचा वापर करायचा आहे. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.